मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समविषम संख्येच्या नंतरची व अगोदरची समविषम संख्या काढणे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक माणिक दिवशी पाटील, संचालक ध्येय करिअर अकॅडमी राशीन. MD एज्युकेशन ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सम व विषम संख्येच्या पुढील आणि मागील संख्या काढणं हा टाईप आपण आज पाहणार आहोत. तर टाईप सुरू करायच्या अगोदर त्याची काय सूत्र आहेत ते आपण समजून घेऊ. पहा, 1 नंबरचं सूत्र, समसंख्येनंतरची आपल्याला जर समसंख्या काढायची असेल किंवा विचारली असेल तर बघा, समसंख्येनंतरची क्रमाने येणारी समसंख्या काढणे. त्यासाठी हे सूत्र वापरायचं. आपल्याला दिलेली समसंख्या अधिक विचारलेली समसंख्या गुणिले 2, ह्या सूत्रामध्ये समसंख्येनंतरची समसंख्या आपल्याला काढता येते. दुसरं सूत्र बघा, समसंख्येनंतरची जर आपल्याला विषम संख्या विचारली असेल तर आपण 2 नंबरचं सूत्र या ठिकाणी वापरून ती काढू शकतो. बघा, दिलेली समसंख्या अधिक विचारलेली विषम संख्या गुणिले 2 वजा 1. आता वजा 1 का करायचं? कारण समसंख्येनंतरची विषम संख्या विचारली म्हणून वजा 1 करायचं. अशा पद्धतीने हे दुसरं सूत्र आपण वापरू शकतो. आणि 3 नंबरचं सूत्र बघा, विषम संख्येनंतरची विषम संख्या जर विचारली असेल तर दिलेली विषम संख्या अधिक विचारलेली विषम संख्या गुणिले 2. आता ही जर वजा 2 येत नाही म्हणजे विषम नंतरची विषम विचारली. तसंच समनंतरची सम विचारली तर वजा 1 येत नाही, परंतु समनंतरची विषम विचारली तर वजा घ्यायचं. तसंच 4 नंबरचं पहा, विषम संख्येनंतरची क्रमाने येणारी समसंख्या काढणे. दिलेली विषम संख्या अधिक विचारलेली समसंख्या गुणिले 2 वजा 1. ह्या 4 टाईप मध्ये, ह्या 4 सूत्रामध्ये आपण हे सम व विषम संख्येनंतरची पुढील संख्या काढू शकतो. आता या ठिकाणी जर पुढीलच्या ऐवजी आपल्याला मागील संख्या विचारली तर फक्त प्लसच्या ऐवजी मायनस चिन्ह घ्यायचं, एवढंच करायचं असतं. तर चला त्या टाईपला आपण बघा. आता पहिला टाईप आहे आपला, समसंख्येनंतरची समसंख्या विचारली असेल तर कशा पद्धतीने काढायचं. आता पहिलं सूत्र तुम्हाला सांगितलं होतं, समसंख्येनंतरची जर समसंख्या काढायची असेल तर दिलेली समसंख्या अधिक विचारलेली समसंख्या गुणिले 2. 1 नंबरचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. चला तर उदाहरणाच्या साहाय्यातून आपण पाहू. पहा, पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी 28 या संख्येनंतरची 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या कोणती? 15वी समसंख्या कोणती? आता पहा, आपला पहिला टाईप आहे समनंतरची समसंख्या काढलं. आता बघा, 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या काढायची. 28 ही समसंख्या आहे आणि त्या 28 नंतरची 15वी आपल्याला समसंख्या विचारलेली आहे. मग काय करतो आपण? दिलेली, पहिला टाईप आपला, दिलेली समसंख्या अधिक विचारलेली समसंख्या गुणिले 2, एवढंच करायचे आपल्याला. मग आपल्याला दिलेली समसंख्या आहे 28 अधिक विचारलेली समसंख्या आहे 15 गुणिले 2 करा. आता 15 दुने 30 अधिक 28, 28 आणि 15, या ठिकाणी आपलं उत्तर येतं 58. आपलं हे फायनल उत्तर झालं. अशा पद्धतीने आपण समसंख्येनंतरची दिलेली समसंख्या काढू शकतो. अशाच पद्धतीने या टाईप मधलं आपण दुसरं उदाहरण पाहू. आता बघा, दुसरं उदाहरण, 4च्या पुढील 9वी समसंख्या कोणती? 9वी समसंख्या
कोणती? आता प्रश्न पहा, 4च्या पुढील 4 समसंख्या आहे आणि 4च्या पुढील आपल्याला 9वी समसंख्या विचारलेली आहे, म्हणजे समसंख्येनंतरची समसंख्या विचारलेली आहे. सोपं. एक वेळ तुम्हाला सूत्र टाईप पहिलं पहा, ते लक्षात आलं की तुम्हाला सूत्र पण पाहायची गरज नाही. मग त्या ठिकाणी बघा, समसंख्येनंतरची 9वी समच विचारली. 9वी सम असते त्याकडे लक्ष देऊ नका. बघा 4च्या पुढील 4 सम आहे आणि 4च्या पुढची आपल्याला काय करायचे आहे? समसंख्या काढायची आहे. मग काय करायचं? 4 म्हणजे दिलेली समसंख्या अधिक विचारलेली समसंख्या गुणिले 2 एवढंच करायचंय बघा फक्त. आता बघा 9 दुने 18 अधिक 4, 18 अधिक 4 आपलं फायनल उत्तर येणार आहे 22. म्हणजे 4च्या पुढील 9वी समसंख्या कोणती आहे? तर ती आहे आपली 22. अशा पद्धतीने आपण समसंख्येनंतरची समसंख्या काढतो. अजून एक उदाहरण आपण तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. बघा 18च्या पुढील 19वी समसंख्या कोणती? आता बघा 18 ही समसंख्या आहे. 18च्या पुढील 19वी आपल्याला समच संख्या विचारलेली आहे. समच्या पुढची सम विचारल्यानंतर आपण काय करतो? दिलेली समसंख्या अधिक विचारलेली समसंख्या गुणिले 2 एवढंच करायचंय. ह्या सूत्रामध्ये तुमची समसंख्येच्या पुढची समसंख्या निघणार आहे. आता या ठिकाणी बघा 19 दुने 38 अधिक 18, 38 अधिक 18 आपलं फायनल आन्सर येणार आहे 56. म्हणजे 18च्या पुढील 19वी समसंख्या कोणती आहे? आपली 56. मित्रांनो, परीक्षेमध्ये नेहमी हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. मग एवढा सोपा प्रश्न असून सुद्धा मुलांचा तो प्रश्न सुटत नाही. एकदम सोपा आहे बघा. समसंख्येत आता सम नंतर विषम विचारल्यानंतर काय करायचं? विषम नंतर विषम विचारल्यानंतर काय करायचं? विषम नंतर सम विचारल्यानंतर काय करायचं? ते सुरुवातीला जे तुम्हाला 4 सूत्र दिलेत त्या सूत्राच्या माध्यमातून तुम्ही ह्या समनंतर विषम, विषम नंतर सम, विषम नंतर विषम त्या सगळ्या संख्या काढू शकता. आता पहिला टाईप आपण बघतोय, समनंतरची समसंख्या काढली. तुमच्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं असेल. तर आता हा पहिला टाईप झाला. समनंतरची सम काढली. सम संख्येच्या नंतरची सम विचारली असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर आता आपण या ठिकाणी दुसरा टाईप पाहू. 2 नंबरचे तुम्हाला सूत्र दिलेलं आहे मी सुरुवातीला. 2 नंबरचं आपण ते सूत्र पाहू. 2 नंबर काय होतं आपलं? समनंतरची विषम संख्या काढली. समनंतरची विषम संख्या काढणे. आता या ठिकाणी बघा, इथं आपल्याला समनंतरची विषम संख्या विचारलेली आहे. म्हणजे 2 नंबरचं जे तुम्हाला सूत्र दिलंय ते या ठिकाणी वापरायचं आहे. सूत्र नंबर 2. आता प्रश्न पहा. अगोदर आपण प्रश्न पाहू. या ठिकाणी बघा कसा प्रश्न दिला जातो. 16 नंतरची 2 नंबरचा टाईप आहे आपला. 16 नंतरची 52वी विषम संख्या कोणती? विषम संख्या कोणती? आता प्रश्न पहा. 16 आपली समसंख्या आहे आणि 16 नंतरची आपल्याला विषम संख्या विचारलेली आहे. म्हणजे सम दिलेले आहे आणि विषम त्याच्या पुढील काढायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला सूत्र काय वापरायचंय? दिलेली 2 नंबरचं सूत्र सुरुवातीला जे सांगितलं ते आपल्याला इथं वापरायचं आहे. म्हणजे दिलेली समसंख्या अधिक
विचारलेली विषम संख्या गुणिले 2 आणि वजा 1. आता ही वजा 1 का करायचं? कारण समसंख्येनंतरची विषम विचारली त्यामुळं ते वजा 1 येतं. आता या ठिकाणी पहा, दिलेली समसंख्या आहे 16 अधिक विचारलेली विषम संख्या आहे 52 गुणिले 2 वजा 1. आता या ठिकाणी 52 दुने 104 वजा 1 अधिक 16 म्हणजे अधिक 16 103 बरोबर आपलं फायनल आन्सर येणार आहे 119. हे आपलं 16 नंतरची 52वी विषम संख्या आहे. अशा पद्धतीने समनंतरची तुम्ही विषम संख्या काढू शकता. ह्याच टाईपवर आपण दुसरे एक उदाहरण पाहू. चला बघा, 8 नंतरची 13वी विषम संख्या कोणती? 13वी विषम संख्या कोणती? आता पहा, 8 आपली विषम संख्या आहे आणि 8 विषम संख्येनंतरची 8 समसंख्या आहे आणि 8 समसंख्येनंतरची आपल्याला 13वी विषम संख्या विचारलेली आहे. मग यासाठी 2 नंबरचं सूत्र आहे आपलं, दिलेली समसंख्या अधिक विचारलेली विषम संख्या गुणिले 2 आणि वजा 1. वजा 1 का करतोय आपण? समसंख्येनंतरची विषम संख्या आपण काढतोय. आता या ठिकाणी पहा, 13 दुने 26 वजा 1 अधिक 8 म्हणजे 8 अधिक 25 आणि 25 अधिक 8 आपलं फायनल आन्सर येणार आहे 33. म्हणजे 8 नंतरची 13वी विषम संख्या आपले उत्तर येणार आहे 33. अजून 3 नंबरचे गणित ह्या टाईपवर पाहू आपण. चला बघा, तिसरं गणित, 2च्या पुढील 8वी विषम संख्या सांगा. 8वी विषम संख्या सांगा. आता या ठिकाणी पहा, 2 आपली समसंख्या आहे, 2च्या पुढील आपल्याला विषम विचारलेले आहे. त्या 8चं समचं विषमचं ह्या अंकाचं घेणं देणं आपल्याला नाही, कारण 2 समसंख्या आहेत. 2 समसंख्येच्या पुढील म्हणजे समच्या पुढील आपल्याला विषम संख्या विचारली आहे. मग तिथं 8 येऊ 9 येऊ 10 येऊ, नाही तुम्ही म्हणता ही समसंख्या, ह्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. 2च्या पुढील आपल्याला विषम संख्या काढायची आहे, म्हणजे समच्या पुढील विषम संख्या काढायची आहे. म्हणून आपण काय करतो, दिलेली समसंख्या अधिक विचारलेली विषम संख्या गुणिले 2 वजा 1. समच्या पुढची विषम संख्या काढायची म्हणून तिथं वजा 1 येणार आहे. आता या ठिकाणी पहा, 8 दुने 16 हा वजा 1 अधिक 2, 16तून 1 गेला 15 अधिक 2 16 आणि 17. हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही 2 नंबरचा टाईप म्हणजे समसंख्येनंतरची जर विषम संख्या तुम्हाला विचारली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ते काढू शकता. आता आपला तिसरा टाईप आपण पाहू. तुम्हाला पहिला टाईप लक्षात आला, समसंख्येनंतरची समसंख्या काढणे. त्यानंतर समसंख्या दिली आहे, समच्या पुढची तुम्हाला विषम संख्या काढायची आहे. आता आपला तिसरा टाईप आहे, या ठिकाणी विषम संख्या दिली जाणार आणि विषम संख्येनंतरची विषम संख्या काढायची. तर चला पाहू आपण तिसरा टाईप. बघा, तिसरा टाईप आहे आपला विषम नंतरची विषम संख्या. आता इथं विषम नंतरची विषम काढायची म्हणजे जसं समनंतरची आपण समसंख्या काढली
त्याच पद्धतीने फक्त विषम नंतरची आपल्याला विषम संख्या काढायची आहे. आता प्रश्न पहा सुरुवातीला, 5च्या पुढील 6वी विषम संख्या सांगा. संख्या सांगा. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गणितामध्ये 5 आपली विषम संख्या आहे आणि 5च्या पुढील आपल्याला या ठिकाणी विषम संख्या विचारलेली आहे. म्हणजे जो पहिला टाइम होता आपला समनंतरची समसंख्या काढायची, त्याच पद्धतीने फक्त आता विषम नंतरची आपल्याला विषम संख्या काढायची. मग करायचं काय, 5 दिलेली विषम संख्या अधिक विचारलेली विषम संख्या गुणिले 2. आता इथं वजा 1 करायचं नाही, कारण विषम नंतरची विषम काढतोय. जर विरुद्ध असेल, समनंतरची विषम काढायची असेल किंवा विषम नंतरची समसंख्या काढायची असेल तरच वजा 1 घ्यायचा, नाही तर गरज नाही. आता 5 6 दुने 12 अधिक 5, 12 आणि 5 या ठिकाणी आपलं फायनल आन्सर राहणार आहे 17. अशा पद्धतीने तुम्ही विषम नंतरची विषम संख्या काढू शकता. तर पहा, आता 2 नंबरचं पण उदाहरण पाहू, तुमच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी एकदम सोपं आहे, फक्त विचारलंय काय, समनंतरची सम असेल तर वजा करायची गरज नाही, समनंतरची विषम आले तर फक्त 1 वजा करायचा, विषम नंतरची विषम आले तर वजा करायची गरज नाही. फक्त एवढं सूत्र त्या ठिकाणी मांडायचं, म्हणजे दिलेली विषम संख्या विचारलेली विषम संख्या गुणिले 2 एवढ्या सूत्रामध्ये तुम्ही या संख्या त्या ठिकाणी काढू शकता. आणि बराच वेळेस पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 1 मार्कासाठी हे गणित येत असतं, फक्त आपल्याला माहित नसतं, म्हणून आपला मार्क त्या ठिकाणी जात असतो. तर 2 नंबरचं गणित पहा, विषम नंतरची विषमवरच. आपण प्रत्येक टाईपचे 3 उदाहरण या ठिकाणी घेतलेले आहेत. आपल्याला व्हिडिओ जास्त लांब मोठा करायचा नाही, थोडक्यामध्ये तुम्हाला ते 1 मार्क मिळावा हा आमचा या ठिकाणी उद्देश आहे. दुसरा प्रश्न पहा, त्या ठिकाणी 13 नंतरची 9वी विषम संख्या सांगा. 9वी विषम संख्या सांगा. आता या ठिकाणी पहा, 13 विषम संख्या आणि विषम नंतरचीच आपण त्या ठिकाणी विषम संख्या विचारली आहे, वजा 1 करायची गरजच नाही आपल्याला. मग आपण काय करणार, दिलेली विषम संख्या अधिक 1 विचारलेली विषम संख्या गुणिले 2 एवढंच आपल्याला करायचंय. अर्ध्या मिनिटामध्ये मार्क तुम्हाला मिळू शकतो. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तुमची 1 लाईक आम्हाला अजून प्रोत्साहन द्यायला मदत करते. या ठिकाणी 9 दुने 18 अधिक 13, 13 अधिक 18 आपलं फायनल आन्सर येते 31. अशा पद्धतीने आपण विषम नंतरची विषम संख्या या ठिकाणी काढतो. त्यातलंच 3 नंबरचं उदाहरण अजून एक पहा, म्हणजे 3 उदाहरणामध्ये तुमचं टाईप क्लिअर होऊन जाईल. बघा, 19 नंतरची 10वी विषम संख्या शोधा. 10वी विषम संख्या शोधा. आता पहा, 19 आपली विषम संख्या आहे आणि विषमच्या नंतरची आपल्याला विषम संख्या त्या ठिकाणी काढायची आहे. मग आपण सिंपल सूत्र आहे आपलं काय, दिलेली विषम संख्या अधिक विचारलेली विषम संख्या गुणिले 2 विषम नंतरची विषम संख्या काढायची आहे. मग 10वी दुने 20 अधिक 19 आपलं फायनल आन्सर किती आलं, बरोबर आहे का, 39. अशा पद्धतीने आपण विषम नंतरची विषम संख्या काढू शकतो. तुम्हाला 3 उदाहरणामध्ये तुमची संकल्पना क्लिअर झाली असेल. आता आपण चौथा टाईप पाहू. चौथा टाईप आपण या ठिकाणी पाहिला, तुम्हाला सुरुवातीलाच दिला आहे, तो आहे विषम नंतरची समसंख्या काढणे. विषम नंतरची समसंख्या म्हणजे विषम दिली जाणार आणि सम विचारली
जाणार, हे लक्षात ठेवा. बघा आता एक उदाहरण, 37 नंतरची 18वी समसंख्या कोणती? आता या ठिकाणी बघा, 37 ही विषम संख्या आहे आणि 37 नंतरची आपल्याला 18वी समसंख्या काढायची आहे, म्हणजे दिलेली विषम संख्या आहे, काढायची समसंख्या आहे. या ठिकाणी विरुद्ध संख्या, म्हणून या गणितामध्ये या सूत्रामध्ये आपल्याला वजा 1 घ्यावायचे. म्हणजे बघा, दिलेली विषम संख्या 37 अधिक विचारलेली समसंख्या 18 गुणिले 2 वजा 1. आता वजा 1 का घेतलं? कारण दिली विषम आणि विचारली सम. जर विरुद्ध दिलं असेल तर वजा 1 घ्यायचं. सेम असेल, सम नंतर सम असेल तर वजा 1 घ्यायची गरज नाही, विषम नंतरची विषम असेल तर वजा 1 घ्यायची गरज नाही, हे लक्षात घ्या. आता बघा, 18 दुने कुठं गेलं? 18 दुने 36 वजा 1 अधिक 37 म्हणजे 37 अधिक 35. आपलं फायनल आन्सर त्या ठिकाणी येत आहे 72. कशा पद्धतीने काढायचं फक्त समजून घ्या. दुसरं उदाहरण आपण पाहू. पहा, 45 नंतरची 83वी समसंख्या काढा. 45 नंतरची 83वी समसंख्या काढा. आता पहा, दिलेली आहे विषम, काढायचे आहे सम. मग काय करणार आपण? 45 अधिक 83 गुणिले 2 वजा 1. वजा 1 घेतोय म्हणजे विषम नंतरची सम विचारली आहे. तुम्हाला सांगितलं विरुद्ध संख्या विचारल्यानंतर वजा 1 घ्या. सारख्या सम नंतर सम असेल, विषम तर विषम असेल, वजा घेऊ नका. सोपा आहे. 4 सूत्र सुरुवातीला तुम्हाला दिलेले आहेत ते समजून घ्या. बघा आता, 83 दुने 166 वजा 1 अधिक 45. मग 45 अधिक 165 आपलं फायनल आन्सर येणार आहे 210. म्हणजे 45 नंतरची 83वी समसंख्या तुमची येणार आहे 210. बघा, अशा पद्धतीने तुम्ही एक अर्ध्या मिनिटामध्ये ह्या टाईपच्या गणिताचं उत्तर काढू शकता. आता तिसरं गणित आपण पाहू. या ठिकाणी बघा, 15 नंतरची 18वी समसंख्या 18वी समसंख्या कोणती? आता विषम नंतरचीच सम विचारलेली आहे, म्हणजे काय करायचे आपल्याला? 15 अधिक 18 गुणिले 2 वजा 1. आता या ठिकाणी 18 दुने 36 वजा 1 अधिक 15 म्हणजे 15 अधिक 35. आपलं फायनल आन्सर या ठिकाणी येणार आहे 50. म्हणजे 15 नंतरची 18वी समसंख्या या ठिकाणी तुमची येणार आहे 50. अशा पद्धतीने मित्रांनो, समसंख्येनंतरची समसंख्या तुम्ही काढू शकता, समनंतरची विषम संख्या काढू शकता, विषम नंतरची विषम संख्या काढू शकता आणि विषम नंतरची समसंख्या या ठिकाणी तुम्ही काढू शकता. चालू आहे का?